गुड आफ्टरनून मॅम. गुड आफ्टरनून. मॅम, थँक्यू. शिवानी, तुझी टेनिस प्रॅक्टिस कशी चालली आहे? खूप छान चालली आहे मॅम. आणि नेक्स्ट मंथ टुर्नामेंट पण आहे. ऑल द बेस्ट. थँक्यू मॅम. मॅम, तुम्हाला एक विचारू? ज्याला प्रश्न पडत नाही तो विद्यार्थी कसला? विचार. मॅम, आपल्या शाळेत इतकी झाडं आहेत. सगळ्यांना माळी काका बघतात, पण सर्वांना माहिती आहे की या इकडच्या झाडांना तुम्ही स्वतः बघता. ह्यांच्यात असं काय खास आहे? हे ओळखतेस? चिकू. आणि हे? चाफा. ही मंजू आहे आणि हा आनंद म्हात्रे. मंजू, आनंद. ही फक्त झाडं नाहीयेत. ही आहे माझी बॅच ऑफ 95. माझी सर्वात पहिली बॅच, ज्यांना मी शिकवलं आणि त्यांनी मला शिक्षक बनवलं. आणि हा राहुल जोशी, वर्गातला सर्वात मोठा क्वेश्चन मार्क. ह्याच्या प्रश्नांनी या मॅथ्स टीचरला हिस्ट्रीची स्टुडंट बनवलं. आणि ही तुझ्यासारखी स्पोर्ट्स जिनियस रीमा शिंदे. आणि ते बॅक बेंचर्स बघितलेस? क्लासचे रॉकेट लॉन्चर्स. मी असं ऐकलंय हल्लीच त्यांनी स्वतःचं एक स्टार्टअप लॉन्च केलंय. काका, पण ह्या झाडांचं आणि बॅच ऑफ 95चं काय कनेक्शन? जेव्हा ती बॅच पासआउट झाली तेव्हा सर्वांनी आपापल्या नावाचं एक रोप मॅमना गिफ्ट दिलं. बॅच तर पुढे निघून गेली, पण मॅम अजूनही तिथेच आहेत, बॅच ऑफ 95च्या सोबत. पण आता यांच्यापासून वेगळं होण्याची वेळ आली आहे. वेगळं का बरं? तुम्हाला माहिती नाही, पुढच्या आठवड्यात मॅम रिटायर होणार आहेत. अरे हो. वाऱ्या सवेक्षण जे गेले उडूनी, बघतील का ते मागे वळूनी. गोखले मॅम. बोला. मॅम, कशा आहात तुम्ही? सॉरी, मी ओळखलं नाही. कसं ओळखणार मॅम? तुमची रोपं आता झाडं झाली आहेत की. मॅम, आनंद म्हात्रे, रोल नंबर 28. मॅम, अमिता देशपांडे, रोल नंबर 18. डॉक्टर चिन्मय शेट्टी मॅम. एक एक क्षण हे कोणी शोधले रे, जे होते हरवले कुठे भेटले ते. हे सगळं तू केलंस? तुमचं फेअरवेल गिफ्ट, बॅच ऑफ 95 फ्रॉम द बॅच ऑफ 25. पाहता वळूनी जुन्या या वाटेवरूनी, क्षणांशी नाते हे पुन्हा जोडले. जिनियस तेच ज्यांना दुसऱ्याच्या आनंदात मिळे स्वतःचा आनंद. पार्लेजी, जी म्हणजे जिनियस.